पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवरती काळाने घाला घातलेला आहे आणि या अपघातात जवळपास 9 भाविक महिलांचा त्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। आपल्या समोर स्वतः खेड आळंदी तालुक्याच्या ठिकाणचे आमदार आहेत बाबाजी काळे। बाबाजी, काय सांगाल, नेमका काय घटनाक्रम आहे, किती भाविकांचा मृत्यू झाला आहे? आतापर्यंत 9 भाविक महिलांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि जवळजवळ 26-27 महिला त्या ठिकाणी उपचार घेत आहेत। त्यामध्ये सुद्धा 3-4 महिला या गंभीर दुखापत झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, मग इथलं साईनाथ हॉस्पिटल बोसरीचं असेल, इथं बांबळे हॉस्पिटल असेल, त्यानंतर शिवशक्ती आपलं हॉस्पिटल पाबो रोडचं असेल आणि पाईटच्या हॉस्पिटलला काही अशा नातेवाईकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ते पेशंट नेलेले आहेत। ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी झालेली आहे। बचाव कार्याच्या संदर्भात स्थानिक नागरिक आणि आज सोमवार असल्यामुळे कुंडेश्वरला जाणारे भाविक मंडळी, सर्व ॲम्ब्युलन्सवाले, स्थानिक गाड्यावाले यांनी तातडीने त्या ठिकाणी मदत केली। दवाखान्यामध्ये प्रत्येक डॉक्टरांनाही संपर्क साधलाय। प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणेसह डॉक्टर असतील, सर्व महसूल विभागाचे अधिकारी असतील, BDO असतील, सगळे घटनास्थळी जाऊन आता वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटलला आणि इथं सुद्धा चांडोलीला जे मृत बॉडी आणलेले आहेत त्यांना इथं सर्व पाहणी करण्यासाठी मंडळी आलेली आहेत। आता विषय मदत कार्याचा, तर कुटुंबियाला मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मेलद्वारे आता माझ्या कार्यालयातून संपर्क होत आहे। माझाही पण संपर्क चालू आहे आणि कुटुंबियाला मदत व्हावी शासनाकडून आणि त्यासाठी प्रयत्न करत आहे। अपघात नेमका कशामुळे झाला, काही घटनाक्रम समोर आलाय का? घटनाक्रम म्हणजे महिला त्या ठिकाणी देवदर्शनाला एकत्रितपणे जात होत्या। फक्त गाडीच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त महिला बसल्या। ड्रायव्हरच्या चुकीमुळे म्हणा किंवा गाडीचं ती वेळच चुकीची होती असं म्हणावं लागेल, परंतु ती घटना घडली आणि अचानकपणे एकमेकावर सगळ्या महिला बंदिस्त गाडीत पडल्यामुळं गाडी बरीच वरून खाली आलेली आहे। त्यामुळे नुकसान गाडीचं म्हणण्यापेक्षा माणसं जीवितहानी मोठ्या प्रमाणामध्ये झाली।